ऑपरेशन सिंदूर नंतर आता भारतानं ऑपरेशन किलर हाती घेतलंय। काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दलांना याच ऑपरेशन किलर अंतर्गत मोठे यशही मिळालंय। सुरक्षा दलांनी पुलवामा इथे 3 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय। जैश ए मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळालंय। यामध्ये आसिफ शेख, आमिर वाणी आणि यावर भट या दहशतवाद्यांचा खात्मा झालाय। ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये एकानं पहलगाम मधल्या हल्ल्याला लोकल सपोर्ट स्थानिक सपोर्ट दिल्याची सूत्रांची माहिती आहे। काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा। भारतीय जवानांची धडक कारवाई। गेल्या 48 तासात 6 दहशतवादी ठार। भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर नंतर ऑपरेशन किलर सुरू केलं। जम्मू काश्मीरमधल्या पहलगामच्या त्रालमध्ये जैश ए मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांना भारतीय सैनिकांनी कंठस्नान घातलं। आसिफ शेख, आमिर वाणी आणि यावर भट या दहशतवाद्यांचा खात्मा झाला। या चकमकीपूर्वीच दहशतवादी आमिर वाणीनं आपल्या कुटुंबियांना एक व्हिडिओ कॉल केला होता। यावेळी कुटुंबियांनी त्याला शरणागती पत्करण्याची विनंती सुद्धा केली। त्याचाच व्हिडिओ समोर आला। या कारवाईत ठार झालेला आसिफ शेख हा पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी तर नाही ना, याबद्दल यंत्रणांकडून खात्री केली जाते। तसंच आसिफवर पुलवामा दहशतवादी हल्ल्याला मदत केल्याचा आरोप होता। पहलगाम हल्ल्यानंतर आसिफ शेखचं घरही उद्ध्वस्त करण्यात आलं। तर या परिसरामध्ये आणखी काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली आणि त्यामुळे त्यांनी परिसराला घेरलेलं आहे। Security forces got specific input regarding the movement of terrorists. According that, the area was cordoned off, and after that, a fierce gun battle started between terrorists and the security forces. Some body of terrorists which are neutralized is sighted. Their identity and affiliation is still to be ascertained. गेल्या काही दिवसांपासून सैन्य दलाची दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई सुरू आहे। गेल्या 48 तासात एकूण 6 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय। मंगळवारी जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार करण्यात आले। यात पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसाचा सहकारी शाहिद अहमद कुट्टेचाही समावेश होता। तर दहशतवाद्यांविरोधातल्या या मोहिमेअंतर्गतच जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त झालाय। AK-47, हँड ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहे। सैन्य दलाच्या कारवाईमध्ये रोकड आणि आधार कार्ड सुद्धा जप्त झाल्याची माहिती आहे। दरम्यान दहशतवाद्यांचा समूळ नायनाट करू असा निर्धार व्यक्त होतोय। मुझे पूरा विश्वास है कि आपके सहयोग से हम इस पूरे क्षेत्र में आतंकवाद का समूल नाश करेंगे, ताकि कल को कोई भारत की संप्रभुता के खिलाफ आंख उठाने की हिमाकत न कर सके। भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांची पाळंमुळं उखडण्यास सुरुवात केली आहे। एकूणच दहशतवाद्यांच्या विरोधात यापुढेही धडक कारवाई सुरू राहील असे संकेत भारतीय जवानांकडून दिले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।